नमस्कार मंडळी, आज आपण अस्सल देशी कोल्हापुरी वांगी आणलेली आहेत आणि या वांग्यापासून वांगी पावट्याचा रस्सा भाजी बनवून घेणार आहोत। चवीला अतिशय चवदार ही भाजी लागते। गरमागरम वाफळलेला भात आणि त्यावरती वांगी पावट्याची रस्सा भाजी। अप्रतिम असा बेत काहीच मिनिटांमध्ये आज आपण बनवणार आहोत। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने। कुठेही या रेसिपीमध्ये वाटणाचा वापर आपण अजिबातच करणार नाही आहोत। तरी देखील झणझणीत तर्रीदार अशी वांगी पावट्याची भाजी आपण काहीच साहित्य वापरून बनवून घेणार आहोत। तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी देशी कोल्हापुरी वांगी 4 घेतलेली आहेत। आता ही जी वांगी आहेत ना, दिसायला आपल्याला मध्यम आकाराची दिसतात। यामध्ये आणखीन थोडी मोठी साईज येते, पण या वांग्यामध्ये ना अजिबातच बिया नसतात आणि खायला अतिशय चवदार अशी ही वांगी असतात। थोडासा पावटा निवडून घेतलाय, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, एका वाटीमध्ये मी थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता थोडासा लसूण घालून जिरं आणि लसूण ठेचून घेणार आहे। तर आज आपण कोल्हापुरी पद्धतीने वांगी पावट्याची रस्सा भाजी बनवून घेणार आहोत। तर इथे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने या वांग्याच्या रस्सा भाजीला जिरं आणि लसणाची ठेचलेल्या जिरं आणि लसणाची फोडणी दिली जाते। तर इथे मी ओबडधोबड असा लसूण आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे। आता ही जी वांगी आहेत, या वांग्याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत। मस्त ताजी कोवळी अशी ही वांगी आहेत। तर आता ह्याचा देठ थोडासा मी कट करून घेते आणि एका वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका वांग्याचे 8 भाग देखील करू शकता किंवा मधून त्रिकोणी आकारामध्ये देखील वांगी चिरू शकता। वांगी चिरत असताना आपल्याला ती पूर्णपणे आतून व्यवस्थित पाहून घ्यायची आहे आणि लगेचच चिरलेली वांगी पाण्यामध्ये घालायची आहेत, म्हणजे ती काळपट अजिबातच पडत नाहीत। 2 ते 3 जणांसाठी 4 वांगी भरपूर होतात आणि एका वांग्याच्या 4 फोडी म्हटल्यानंतर भरपूर अशा फोडी बनून तयार होतात। फोडी तयार करून पाण्यामध्ये घातलेल्या आहेत मी आणि आता एका कढईमध्ये मी जवळपास 2 चमचे भरून इतकं तेल घेतलेलं आहे अंदाजे। तर आता तेल छान गरम झालं की यामध्ये आपण ठेचून घेतलेला जो लसूण होता, ठेचून घेतलेलं लसूण आणि जिरं ते सगळंची सगळं या तेलामध्ये घालून घेणार आहोत। आता यामध्ये घातलेला जिरं, ठेचलेला लसूण जो आहे तो आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त रंग बदलायचा नाही, हलकासा तळल्यासारखा झाला की लगेचच आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। म्हणजे खमंग अशी जिरं, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी तयार होते आणि त्यातल्या त्यात वांगी पावटा जर म्हटला तर ही खमंग साध्या पद्धतीची फोडणी खूप चवदार अशी तयार होते आणि इतकी साधी सोपी भाजी खायला जर म्हणाल ना अतिशय चविष्ट लागते आणि आज ही भाजी आपण गावच्या पद्धतीने बनवून घेत आहोत। आता लसूण परतला गेलेला आहे, यामध्ये मी 2 चमचे भरून कोल्हापुरी घरगुती मसाला घालून घेतलेला आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मी परतून घेते। तेलामध्ये तिखट छान असं परतून घेतलं की तयार होणारा जो रस्सा आहे तो मस्त लाल तर्रीदार असा तयार होतो। आता हे छान असं परतून घेतलेलं आहे। यामध्ये आता चिरून घेतलेली जी वांग्याच्या फोडी होत्या त्या सगळ्याच मी यामध्ये घालून घेते आणि या फोडींना आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं परतून घ्यायचे। यामध्येच आता मी जे निवडून घेतलेली पावट्याचे दाणे होते ते देखील घालून घेतलेले आहेत। वांगी आणि पावटा मस्त कॉम्बिनेशन आहे। कधी कधी आपण पावटा आणि बटाटा घालून देखील खूप छान अशी रस्सा भाजी बनवू शकतो। तर आज आपण वांगी आणि पावटा घालून ही रस्सा भाजी बनवून घेणार आहोत। आता हे जे वांगी आणि पावटा आहेत ना 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेणार आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटाची वाफ देणार आहे। वांगी पावटा तेलामध्ये व्यवस्थित परतल्यामुळे त्याचा जो कच्चेपणाचा जो स्वाद आहे तो निघून जातो आणि वांगी तेलात परतल्यानंतर त्याची जी पाट आहे वांग्याची त्याचा रंग थोडासा बदलायला लागतो। असं झालं की लगेचच आपल्याला यामध्ये गरम पाणी किंवा मग थंड पाणी घातलं तरी देखील चालेल। आता यावर मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि एक वाफ काढून घेते। 1 ते 2 मिनिटांमध्ये वाफ निघते आणि आता पुन्हा आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे। वांग्याने आणि पावट्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। रस्सा करायचा आहे याचा आपल्याला यामध्ये मी जवळपास 1.5 ग्लास भरून पाणी घालणार आहे, कारण की जो पावटा आहे तो शिजण्यासाठी थोडंफार पाणी आपल्याला लागणार आहे आणि रस्सा मग आटून बऱ्यापैकी तयार होईल। आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे। तर इथे जवळपास
2 ते 2.5 चमचे भरून शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घालणार आहे. इथे मी कूट जराही भरडसर वापरलेलं नाहीये. एकदम बारीक अशी शेंगदाण्याची पावडर केलेली आहे. कच्चे शेंगदाणे इथे वापरलेले आहेत कूट बनवण्यासाठी. तसं केल्याने काय होतं, की मस्त शेंगदाण्याचं जे तेल असतं ते सुटतं आणि खूप छान अशी तर्री येते याला. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि आता यावरती झाकण ठेवून याला आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचंय. झाकण ठेवल्यानंतर याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, कारण की कच्च्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. जशी या भाजीला उकळी फुटते तसं रस्सा जो आहे तो खाली जाण्याची शक्यता असते. आता बऱ्यापैकी हे मी वांगी आणि पावटा शिजवून घेतलेला आहे. रस्सा तयार झालेला आहे. यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. वांगी पावट्याचा रस्सा भाजी ही आता तयार झालेली आहे. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वांगी पावट्याची रस्सा भाजी गरमागरम वाफळलेला भात, भाकरी, चपाती यासोबत अप्रतिम अशी लागते. तर आजची वांगी पावट्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.